वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. विषय आहे अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स. 49 ह्या विषयाचा कोड नंबर आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे 24 फेब्रुवारी 2026 म्हणजे आजचीच. इयत्ता 12वी कला आणि वाणिज्य या विषयाची. इथे दिनांक दिलेली आहे 24/2/2026 ही प्रश्नपत्रिका. अतिशय सोपी आणि सुंदर अशी प्रश्नपत्रिका आहे असं विद्यार्थ्यांचं मत आहे आणि तुम्हालाही नक्कीच सोपी वाटेल. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लेखनासाठी. प्रश्नपत्रिकेचे 8 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. 3 तासामध्ये सोडवायचे आहे. जे 11वीचे विद्यार्थी आहेत त्यांना पुढच्या वर्षी ही प्रश्नपत्रिका उपयोगी पडेल आणि 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांनी आपली उत्तरं पण चेक करून घ्यायची आहेत. काही मार्गदर्शक सूचना पण मिळतील. परंतु आता ही प्रश्नपत्रिका मी आता देते. पुढील व्हिडिओ याच्या उत्तराचा मी करणार आहे, तो लवकरच अपलोड करेल. चला तर पाहूया इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका. सूचना दिलेल्या असतात प्रश्नपत्रिकेत, वाचून फॉलो करायच्या. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. 2, आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृत्या काढा. म्हणजे ज्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये कोष्टक किंवा आकृती आवश्यक आहे ती काढायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आलेख पेपर वगैरे काही लागत नाही, तुमच्या उत्तरपत्रिकेवरच ती काढायची. 3, उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. 4थी महत्त्वाची सूचना, सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानांवर लिहावीत. मुख्य प्रश्न म्हणजे 1 ते 6 प्रश्न आहेत ते 1, 2, 3 असे ते प्रमुख पानावर घ्यायचे, नवीन पानावर घ्यायचे. उपप्रश्न एकाखाली एक लिहिले तरी चालतात. प्रश्न क्रमांक पहिला वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, तो एकूण 20 गुणांचा आहे अबकड. तर त्यातला प्रश्न आहे सहसंबंध पूर्ण करा, त्याच्यासाठी 5 गुण निर्धारित केलेले आहेत. 1, सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धत. तर स्थूल अर्थशास्त्राचा संबंध कशाशी आहे अशा चौकटीमध्ये उत्तर लिहायचं आहे. 2, किंमत वाढ, रिकाम्या चौकटीत उत्तर लिहायचं. किंमत घट, पुरवठा संकोच. 3, मीठ जीवनावश्यक वस्तू, हिरा कोणती वस्तू आहे ती लिहायचं. 4, रिकामी चौकट आहे मूळ वर्षाची किंमत. P1 चालू वर्षातील किंमत. 5, नाणे बाजार अल्पकालीन निधी, रिकामी चौकट आहे दीर्घकालीन निधी. रिकामी चौकट अशीच तयार करायची, अशाच प्रकारे विधान लिहायचं आणि मग उत्तर चौकटीमध्ये लिहायचं. प्रश्न आहे आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा, 5 गुणांचा प्रश्न. 1, वस्तूतील मानवी गरज भागवण्याची असलेली क्षमता. 2, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन करणारी अर्थशास्त्राची शाखा. 3, स्थिर घटकांवर केला जाणारा खर्च. 4, वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च. 5, सरकारचे महसुली उत्पन्न व सरकारचा महसुली खर्च या दोन्ही बाबी समान असणारे अंदाजपत्रक. प्रश्न आहे विसंगत शब्द ओळखा, 5 गुण आहेत. 1, उपयोगितेचे प्रकार. स्थल उपयोगिता, रूप उपयोगिता, काल उपयोगिता, वस्तू उपयोगिता. 2, पुरवठा नियमाचे अपवाद. गिफेन वस्तू, श्रमाचा पुरवठा, नाशवंत वस्तू, दुर्मिळ वस्तू. 3, विक्री खर्च. मोफत भेट वस्तू, पेटंट, फलक जाहिरात, खिडकी प्रदर्शन. 4, मागणीचे निर्धारक घटक. उत्पन्न, उत्पादन खर्च, लोकसंख्येचे आकारमान, किंमत. 5, निर्देशांकाचे प्रकार. निवड निर्देशांक, किंमत निर्देशांक, मूल्य निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक. विसंगत शब्द किंवा गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे, 5 गुणांच्यासाठी 5. प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा, 5 गुण आहेत. 1, य अक्षास समांतर असणारा मागणी वक्र. संपूर्ण अलवचिक मागणी. कमी लवचिक मागणी. संपूर्ण लवचिक मागणी. एकक लवचिक मागणी. पर्याय 1, क ड. 2, ब ड. 3, अ ब क. 4, फक्त अ. अचूक उत्तर किंवा पर्याय निवडायचा आहे. क्रमांक 2, प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम. सीमांत प्राप्ती. ब, सीमांत खर्च. क, सरासरी प्राप्ती. ड, एकूण प्राप्ती. पर्याय 1, अ ब क. 2, अ क ड. 3, फक्त क. 4, फक्त ब. क्रमांक 3, किंमत निर्देशांकाचा अयोग्य संबंध असलेली विधाने शोधा. निर्देशांकाचे भौगोलिक साधन आहे.
ब. हवेच्या दाबातील बदलाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते. क. आर्थिक चलातील सापेक्ष बदलाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते. ड. निर्देशांक हा विशिष्ट सरासरीमध्ये असतो. पर्याय 1 क ड, 2 अ ब, 3 ब क, 4 अ ब क ड. क्रमांक 4. सरकारच्या अनिवार्य कार्यामध्ये पुढीलपैकी या कार्याचा समावेश होतो. अ. रोजगार निर्मिती. ब. अंतर्गत कायदा व सुव्यवस्था. क. कल्याणकारी उपाययोजना. ड. वस्तू व सेवांची निर्यात. पर्याय 1 क ड, 2 अ ब, 3 फक्त ब, 4 अ क ड. क्रमांक 5. स्पर्धात्मक मागणीची उदाहरणे. अ. चहा कॉफी. ब. मोटार गाडी पेट्रोल. क. साखर गूळ. ड. पेन शाई. पर्याय 1 अ ब क, 2 अ क, 3 ब क, 4 अ ब क ड. प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न एकूण 12 गुणांचा आहे. त्यातील अ प्रश्न आहे 6 गुणांचा आणि ब 6 गुणांचा. अ प्रश्न पाहूया. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणतेही 3. 5 संकल्पना दिल्या आहेत, 3 लिहायच्यात. प्रत्येक संकल्पनेला 2 गुण आहेत. संकल्पना ओळखायला 1 गुण आणि स्पष्टीकरणासाठी 1 गुण. 1. शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन दिले. 2. भारताने इराणकडून पेट्रोल खरेदी केले. 3. गोपालने तांदूळ, गहू, कापूस, ज्वारी इत्यादी पिकांच्या 2016 सालच्या व 2020 सालच्या एकूण उत्पादनाची माहिती संकलित करून निर्देशांक मोजला. 4. वस्तूची किंमत 40% घटल्यामुळे वस्तूच्या मागणीमध्ये 40% वाढ झाली. 5. टीनाने 50,000 रुपयाची एकरकमी रक्कम 1 वर्षाकरिता बँकेत जमा केली. संकल्पना ओळखायची आणि त्याचं स्पष्टीकरण पण करायचं आहे. ब प्रश्न आहे. फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 6 गुण. 5 पैकी 3 सोडवायचे 6 गुण. एका फरकाला 2 गुण. 1. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. 2. मागणीतील वृद्धी आणि मागणीचा विस्तार. 3. सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती. 4. साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक. 5. प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. 5 पैकी 3 सोडवा. प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3. 5 पैकी 3 प्रश्न सोडवायचे. 1. आणि याला 12 गुण आहेत. 4 त्रिक 12. उपयोगितेची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 2. मागणीची लवचिकता मोजण्याची गुणोत्तर पद्धत स्पष्ट करा. 3. सरकारच्या करेतर उत्पन्नाचे कोणतेही 4 स्रोत स्पष्ट करा. 4. विदेशी व्यापाराची संकल्पना स्पष्ट करून त्याचे प्रकार स्पष्ट करा. 5. खालील आकडेवारीवरून किंमत निर्देशांक काढा. यामध्ये रकाने दिलेले आहेत. वस्तू अ ब क ड. 2015च्या किमती दिलेल्या आहेत रुपयामध्ये 6, 16, 24, 4 आणि 2020च्या किमती रुपयामध्ये दिल्यात 8, 18, 28 आणि 6. या तक्त्यावरून किंवा दिलेल्या माहितीवरून निर्देशांक काढायचा. प्रश्न क्रमांक 4. खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा नाही ते सहकारण स्पष्ट करा. 12 गुण आहे आणि कोणतेही 3 सोडवायचे. म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 5 पैकी 3 सोडवायचे. सहमत आहात किंवा नाहीत हे लिहिण्यासाठी 1 गुण आणि त्याची 3 कारणं किंवा स्पष्टीकरण करायचं त्याच्यासाठी 3 गुण. असं एका प्रश्नाला 4 गुण. 1. पूर्ण स्पर्धा म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धा होय. 2. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये फक्त वस्तूच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांताचा समावेश केला जातो. 3. राष्ट्रीय उत्पन्नाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. 4. सार्वजनिक खर्चामध्ये फक्त महसुली खर्चाचा समावेश केला जातो. 5. एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता या संकल्पना सारख्याच आहेत. प्रश्न 5. खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे. 3 पैकी 8 गुण. म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1. खालील तक्त्याचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुण. आता इथे तक्ता दिलेला आहे. किंमत रुपयामध्ये आणि पुरवठ्याची नगसंख्या. किंमत 10, 15, 20, 25, 30, 35, 40 आणि पुरवठा त्यानुसार काही रिकाम्या चौकटी दिल्यात. इथे 200. तर इथे किती येईल ते चौकटीत उत्तर लिहायचं. 300, 350 आणि ह्या 3 रिकाम्या चौकटीत उत्तर लिहायचं. आता यावर प्रश्न आहे. वरील पुरवठा पत्रक पूर्ण करा. म्हणजे हे रिकाम्या 4 चौकटी पूर्ण करायच्या. त्याच्यासाठी 2 गुण आहेत. म्हणजे अर्धा अर्धा गुण प्रत्येकी येईल.
ब वरील पुरवठा वक्राच्या किंवा पत्रकाच्या सहाय्याने आकृती काढायची आहे, म्हणजे पुरवठा वक्र काढायचा आहे, त्याच्यासाठी 2 गुण आहेत. दुसरा प्रश्न आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा, 4 गुण. आता इथे 2 आकृती आहेत, आकृती अ आणि ब. आकृतीमध्ये अक्षावर मागणी किंमत दिलेली आहे आणि म हा मागणी वक्र या अक्षाला समांतर दाखवलाय. आणि ब आकृतीमध्ये दाखवलेली आहे अक्ष अक्षावर मागणी आणि या अक्षावर किंमत आहे आणि क ही मूळ किंमत असताना म इतकी मागणी आहे. क एक किंमत कमी झाली, मागणी वाढली, म एक, आणि म हा मागणी वक्र आहे. यावरून प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. प्रश्न काय आहेत ते पाहूया आपण. 1. आकृती अ मधील मागणी वक्राची लवचिकता कोणती आहे ते सांगा व स्पष्ट करा. म्हणजे लवचिकता ओळखायची आणि त्याचं स्पष्टीकरण करायचं, त्याच्यासाठी 2 गुण. दुसरा प्रश्न, आकृती ब मधील मागणी वक्राची लवचिकता कोणती आहे ते सांगा व स्पष्ट करा, त्याच्यासाठी पण 2 गुण आहेत. अ आणि ब 2-2 गुणांचे प्रश्न. प्रश्न तिसरा आहे, खालील उतारा अभ्यासून त्यावरील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा, 4 गुण. डिजिटल मार्केटिंगला ऑनलाईन मार्केटिंग म्हणतात. यामध्ये इंटरनेट आणि इतर डिजिटल संप्रेषणाचा वापर करून संभाव्य ग्राहकांशी कनेक्ट होता येते. यामध्ये केवळ ईमेल, सोशल मीडिया आणि वेब आधारित जाहिरातींचा समावेश नसून मार्केटिंग चॅनल म्हणून मजकूर आणि मल्टीमीडिया संदेश देखील समाविष्ट आहेत. सद्यस्थितीत डिजिटल मार्केटिंग सामान्यतः संगणक, फोन, टॅबलेट किंवा अन्य डिव्हाइसवर दिसणाऱ्या विपणन मोहिमांचा संदर्भ देते. ऑनलाईन व्हिडिओ, डिस्प्ले जाहिराती, शोध इंजिन मार्केटिंग, सशुल्क सामाजिक माध्यमांवरील जाहिराती आणि सोशल मीडिया पोस्ट यासह ते अनेक प्रकार घेऊ शकतात. डिजिटल मार्केटिंगची तुलना पारंपरिक विपणनासोबत केली जाते, ज्यामध्ये मासिकामधील जाहिरात आणि प्रत्यक्ष मेल इत्यादींचा समावेश होतो. अमेरिकेमध्ये 3 ते 4 अमेरिकन दररोज ऑनलाईन असतात. इतकेच नाही तर 43% दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा ऑनलाईन असतात. 26% लोक सातत्याने ऑनलाईन असल्याने डिजिटल मार्केटिंगचा वापर करणे सोयीस्कर ठरले आहे. आपल्या उत्पादन किंवा सेवांमध्ये स्वारस्य असणाऱ्या ग्राहकांशी संपर्क करण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचे धोरण तुम्हाला वेगवेगळ्या चॅनेलचा फायदा करून देते, जसे सोशल मीडिया, पेपर क्लिक, सर्च इंजिन, ईमेल मार्केटिंग इत्यादी. परिणामस्वरूप एक व्यक्ती एक ब्रँड तयार करू शकतो, जो उत्कृष्ट ग्राहक अनुभव देतो. यावर प्रश्न आहेत. 1. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? 1 गुण. 2. अमेरिकेमध्ये एकापेक्षा जास्त वेळा किती टक्के लोक ऑनलाईन असतात? 1 गुण. 3. वरील उतार्याविषयी आपले मत लिहा, 2 गुण. उतारा वाचला की सहज उत्तरं समजतात आणि ऑनलाईन मार्केटिंग संदर्भातलं तुमचं मत लिहा. शेवटचा 6वा प्रश्न, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, कोणतेही 2. 3 पैकी 2 सोडवायचे, 16 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 8 गुण. 1. मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा. 2. राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. 3. भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्ये स्पष्ट करा. 3 पैकी 2 सोडवायचे, 16 गुण. ही प्रश्नपत्रिका पाहून घ्या. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि एकदा या चॅनलची प्लेलिस्ट पाहून घ्या. अनेक विषयांचे 11वी आणि 12वीचे व्हिडिओ लेक्चर आणि बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासहित तुम्हाला इथे मिळतील. आवडल्यास पुन्हा एकदा सांगते, लाईक, कमेंट, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा. पुन्हा एकदा अभ्यासासाठी शुभेच्छा आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.